मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करते कदमांचं विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आज आहे पुन्हा एक लग्न वेडिंग सेरेमनी. घोडबंदरला जायचं आहे व रज्जू म्हणजे जी पहिल्यापासून आमच्याकडे स्थानिक होते आणि त्यानंतर खूप दूर जाऊन लग्न होऊन दूर गेली, परंतु मैत्री कायम ठेवल्या ताईबरोबर आणि आमच्या फॅमिलीबरोबर चांगले रिलेशन आहेत तिचे. आज तिच्या मुलाचं आज लग्न आहे आणि ते अटेंड करायला आम्ही घोडबंदरला चाललो आहे. माझ्याबरोबर आहे पाहू शकता मिताली आहे आणि रेश्मा. आम्ही एक मिनी कॅब करून चाललेलो आहोत घोडबंदरला. आशिष ताई आणि हर्षदा आरती पुढे गेलेत. आम्ही जवळजवळ आमच्या फॅमिलीतले आम्ही 7-8 जण आहोत. पुढे आता बघूया लग्नामध्ये काय एन्जॉय होईल ते. आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपेक्षा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा रस्ता स्वीकारला आणि तिथून जरा लवकर जाऊ, कारण तुम्हाला माहिती आहे ओला म्हणजे कॅब दाखवते जो शॉर्ट म्हणजे फास्ट जाऊ तेवढा रस्ता दाखवते. त्याप्रमाणे आम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने चाललो घोडबंदरला. मिताली आम्ही येऊन पोचलो घोडबंदर रोडला हॉलला कलश लॉन. बंदरला आलो आहे आणि कलशम लॉन हा त्याचा नंबर आहे. रिसेप्शन पार्टीज, वेडिंग पार्टी, लंच पार्टीज, बर्थडे पार्टी सगळ्यासाठी व्हेन्यू फॉर इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन कलशम. आणि एंट्री गेल्या आतमध्ये तुम्हाला मस्त सुंदर अशी गणेशाची मूर्ती दिसेल, छानशी अशी सुंदर प्लांटेशन केलं आहे आवारात. सेल्फी पॉईंट, एंट्रीला सेल्फी पॉईंट बनवला आहे कलशम. छान आहे, पार्किंगची व्यवस्था मस्त आहे, छान आहे, सुटेबल आहे. हे तिकडे त्यांचं बुकिंग ऑफिस आहे. हे सिटिंग अरेंजमेंट आहे, छान आहे ना, फुल एकदम. ही सिटिंग अरेंजमेंट आहे. कोपऱ्यात चेंजिंग रूम आहे आणि बाजूला शंकराची मूर्ती छानशी अशी लाईट्स चालू झाल्यावर सुपर मस्त दिसणार आहे. आतमध्ये बल्ब्स आहेत, ह्या बल्ब मग सेवा ह्या लाईट्स चालू होती तेव्हा ही मूर्ती सुरेख दिसणार एकदम. तसं काही नाही, इन्व्हिटेशन नाही आहे. स्पेस बघून आमचा कॅमेरा आपोआप ओपन होतो. नाही छानच दिसतेस तू अशी पण. हां मी भेटलो अंकिताला. अंकिताच ना, अंकिताला भेटलोय. एंट्री केल्या अंकिताचं दर्शन झालं आम्हाला. जेवढं जमेल तेवढं काढतो, शूट करतो. चल. आणि आम्ही वरच्या माळ्यावर चाललो आहे. आशिष वगैरे वर आहेत. मस्त स्टेप्सला पण म्हणजे पायऱ्यांना पण असे कार्पेट लावलेलं आहे. हे काय कार्पेटच आहे ना. जेवढं सुशोभित करतील तेवढं हॉलला सुशोभित केलं गेलं इथे. वाव. जेवण इथे आहे, ते बसण्या सिटिंग अरेंजमेंट आहे. ती जेवण इथे आहे, सिटिंग अरेंजमेंट आतमध्ये ते विधी मंडप आहे आणि इथे विधी होतील त्या रिसेप्शन वर आहे. थोडं दुपारचं लग्न असल्यामुळे ऊन प्रकर्षाने जाणवतं आहे, पण इथे रिसेप्शन आहे बघा.
कुंदा सॉरी राजू नाही कुंदा भेटलाय. स्वस्ति श्री सिद्धिदा जलय समुद्र सहिता सूर्याद्वयो मंगलो सुमूर्त मंगलो सुमूर्त सावध तदेव निर्मो सुदरदेव तारावनंददेव विद्यावनंददेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि सुमूर्त सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता सुमूर्त सावधान. तुझी मैत्रीण कुठं आहे? आहे काय? अरे हां ती बघ राजू पिंक साडीवाली ना. अरे आहे राजू येते काय पिक्चरमध्ये? हाय होय होय हे होय आहे ती. हे आम्हाला ओला उबेरचे 100 रुपये जास्त लागलेत म्हणजे आम्ही 100 रुपयाचं जास्त खाणार. जोक होता मस्करी.
लागली अरे उपाशी आहे. तू पण तू बारका कुठे बारका जेवायला भूक लागली खूप तुला आला ना कोर्स आहे ना होय आम्ही खूप Main भूक course आहे stall. कारण का आम्ही आता जेवायला आलो भूका रे भूका आहे ये भूका आहे उसको भी चेचा है अभी देख तू। हा छान लॉन आहे तो तिथे चायनीज स्टॉलला काही नाही रिसेप्शन मेन रिसेप्शन संध्याकाळी आहे त्याच्यामुळे इथे थोडं दुपारचं जेवण लाईट जेवण असणार आहे त्यानंतर आरतीच्या संध्याकाळच्या रिसेप्शनला लय भारी असणार आहे हो ना टेबलवर माझा हातात दे माझ्या आणि ताट घेतलंय पहिलं आम्ही आता ताटात काय काय येतो बघूया लोणच्या पापड आहे लोणच्या पापड खाय का मेन्स कोर्सला दाखवले ना हे सगळे आयटम आहेत काय आहे पनीर आहे हे काय वांगे आहे झालं बस ॲक्च्युली ना हर्षदा जेवण मेन रात्रीचं आहे हे दुपारी फक्त पाहुणे नॉर्मल जेवण आहे मेन रात्री आहे चायनीज स्टॉल वगैरे असणार आहे जेवण छान आहे ना टेस्ट इकडे बघ हे इकडे बघ ॲक्च्युली मेन संध्याकाळचं रिसेप्शन संध्याकाळी आहे आणि संध्याकाळी छान जेवण आहे आता नॉर्मल लोक लग्न हजेरी लावायला आली त्यांच्यासाठी पण जेवण खूप छान आहे टेस्टी आहे प्रश्नच नाही पण तू संध्याकाळी स्टार्टर्स वगैरे सगळं असणार आहे एवढं काय आम्ही थांबवू शकत नाही लग्न अटेंड करणं महत्त्वाचं होतं त्यामुळे आम्ही लग्न अटेंड करायला आलो आणि जे जेवण आहे आत्ताचं हे पण सुपर्ब आहे छान आहे एक नंबर टेस्टी आहे साठी खाली ठेवलं आहे बाऊल काय स्वीट कुठे आहे बाऊल्स खाली आहे यांचं झालं खाणार नाही स्वीट बोलल्याप्रमाणे दुपारचं जेवण आपलं नॉर्मल होतं आणि संध्याकाळी इथे बघा इथे पाणीपुरी स्टॉल असणार आहे इथे मॉकटेल स्टॉल असणार आहे प्लस मध्ये सलादचं काउंटर लावलं आहे मेन कोर्स स्टॉलचे 2 स्टॉल असणार आहेत मस्त प्रशस्त अशी जागा आहे छानशी अशी काय कोल्ड्रिंक्स आहे आणि हा जो स्टॉल असणार आहे हा सलादसाठी असणार आहे सलाद डिश स्टॉल वर रिसेप्शनसाठी आहे आणि इथे लिफ्ट आहे लॉन्सकडे जाण्यासाठी अन्वी बांधून घे कलशम लॉन खूप मोठं आहे म्हणजे वर रिसेप्शनसाठी आहे आणि इथे प्रशस्त असं जागा जेवणासाठी आहे आणि लॉन्सकडे जाण्यासाठी रिसेप्शनला लिफ्ट अवेलेबल आहे इथे लिफ्टने वर गेलं तर आपण रिसेप्शन हॉलमध्ये जाणार लॉनमध्ये लिफ्टमधून आपल्याला फर्स्ट फ्लोअर या लिफ्टमधून वर जाण्याची सोय आहे आले हां ये बस ते नाही मी भाई फुल फॅमिली पब्लिक आडावाडा करू नको वर पण मिरर आहे बाजूला पण मिरर आहे फोटो मस्त येईल इथून हो फोटो काढ ना कुठे बाहेर खूप फुल येतो फ्लॅश उघडली चला आणि इथून आपण बाहेर पडले की आपण रिसेप्शन लॉनमध्ये जाणार आहोत बघा इथे पाहू शकता खाली खूप मोठा आहे प्रशस्त असा मंडप स्टेज मस्त मोठाच्या मोठा आहे एकदम चेयर्स पण छान आहेत और अपना पब्लिक इधर हले डुले आ रहे हैं खाना खाने के बाद इधर हजम करने के लिए ऊपर आए हम लोग ऊपर से नीचे जाएंगे वापस हजम हो जाएगा नहीं वाटता है खाना खाया हे इथे स्टार्टरचा स्टॉल बनणार
तो तिथे विधी मंडप आहे, विधी चालू आहे तिथे. आणि हा रिसेप्शन. त्यांचे रुखवत बघा, छानसं असे बैलगाडी आहे, घरटं आहे पक्ष्यांचं. स्वामी समर्थ, छत्रपती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, तसेच आपले मावळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नंतर मावळे आहेत, त्यानंतर बऱ्यापैकी चांगली चांगली अशी इथे रुखवत आहे. आणि भाई दोघांचा एकदम सुपर फोटो आहे. हे सगळं आकर्षण आहे भाई. चॉकलेट्स डेअरी मिल्क वगैरे फुल वगैरे सगळे. शेवटी जागा बघितल्यावर मोहा आवरत नाही ताईला, सगळ्यांना, म्हणजे रेशमाला वगैरे फोटोचा. आणि फोटो सेशन इथे पण सुरू झालेलं आहे. आणि आपला फोटोग्राफर आशिष हे चिंगपुंगू खेळत आहे तिथे वर. बाई मेन सेलिब्रिटी आजची. हां, थोडंफार केलं आहे शूट. आम्हाला समजलं ते संध्याकाळी रिसेप्शन फार मोठं आहे. हां, कुठे खूप वेळ होईल म्हणून आम्ही आता, आमचा उद्देश एक होता लग्न अटेंड करायचा. हमारी पब्लिक वेट कर रही है. प्रेजेंट डे के भागने का हम लोग को. रिसेप्शन रात्रीपर्यंत आहे, कोण थांबणार, खूप लांबून आलो आहे. आत्ता डीजेला सुरुवात झाली आहे आणि पब्लिक खोळंबले आहे. फोटोग्राफर काय ऐकत नाहीत. ते बघा इकडे फोटोग्राफी चालू आहे. आम्हाला काय काढायची, प्रेझेंट फक्त देऊन निघायचे. हो बघा किती काटकळलेले आहेत लोक. या रे या, आशीर्वाद घ्या त्यांचे. नाही त्यांना द्या. चला आपण एक सेल्फी काढूया. तुमचं नाव काय? प्रज्ञा. राहुल आणि पद्याला आमच्या परिवारातर्फे शुभ आशीर्वाद, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.